बॉलिवूडमधील अभिनेत्री आणि मिस इंडिया स्पर्धेतील स्पर्धक बरखा मदननं सर्व काही सोडून बौद्ध धर्म स्वीकारला असून ती बौद्ध भिक्षू झाली आहे. 1996 साली अक्षय कुमारच्या खिलाडियो का खिलाडी या चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या बरखाला राम गोपाल वर्माच्या भूत चित्रपटामुळे चांगली प्रसिद्धी मिळाली होती. दलाई लामांच्या विचारांनी प्रेरित होऊन 2012 मध्ये बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेल्या बरखाला आता ग्लायटेन सॅमनेट या नावाने ओळखलं जातं. मुंबई सैफ अली खानवर चाकूने हल्ला करण्यात आलाय. क्राईम ब्रांच तपास करते. सीसीटीव्हीचं फुटेज चेक करण्यात येत आहे आणि कुत्र्यांचा ठेवा देखील तपासण्यात येतोय. बातमी चंद्रपूरमधून आहे. आंतरराष्ट्रीय पर्यावरण परिषदेचा शुभारंभ झालाय. गांधी चौकात जनजागृती रॅली काढण्यात आली होती. राज्यपाल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. 170 पेक्षा अधिक संशोधन पेपर सादर होणार असल्याचं तसेच मृदा, जल व वायू प्रदूषणाची चिंता यावेळी व्यक्त करण्यात आली. अमरावती मेळघाटमधील कार गावमधील आदिवासी महिलेचे घर जळून खाक झालेत. आमदार बळवंत वानखेडे यांनी पाहणी केली तसेच आर्थिक मदतीचं आश्वासन देखील दिलं आहे. बीड स्ट्रॉबेरी शेतीचं यश. साहिल पेठ यांनी आधुनिक तंत्रज्ञानानं कोकणातील लाल मातीत स्ट्रॉबेरीची शेती केली. पुढील वर्षी मोठ्या प्रमाणात उत्पन्न होणार असल्याचं ते बोलत आहेत. भिवंडी स्वर्गीय टावरे स्टेडियमची दुरावस्था, महानगरपालिकेचे दुर्लक्ष, युनिक स्पोर्ट्स क्लबनं विरोध केला. कचरा व अव्यवस्था तसेच याबाबतची खळबळजनक स्थिती असल्याचं ते बोलले आहे. पांगरेगावमध्ये सफाई कर्मचारी हक्कांसाठी आंदोलन स्थगित करण्यात आले. मागण्यांसाठी निवेदन हे तहसीलदारांना देण्यात आले. वेतन व आरोग्य तपासणीसाठी हे चर्चेचे महत्त्वाचे मुद्दे आहेत. चंद्रपूरमध्ये आदिवासी महिलांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक. देशमुख हत्याकांड विरोधात आरोपींच्या शिंकेवर घोषणाबाजी करण्यात आली. संजय राऊत यांनी सैफ अली खानवरील हल्ल्यावर वक्तव्य केलंय. महात्मा गांधी यांच्या राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचं ते बोलले. महिला सुरक्षेचे मुद्दे देखील त्यांनी यावेळी अधोरेखित केले. वाढती सुरक्षा चिंता, राज्याच्या गृहमंत्री पदावर सवाल व्यक्त करण्यात येतोय. सामान्य नागरिकांची सुरक्षा आणि मोठ्या कलाकारांना मिळणारी प्रायोरिटीची सुरक्षा आता ऐरणीवर आहे. चोपडा तालुका जळगाव वातावरण बदलामुळे कांद्यावर परिणाम झालाय. कांदा काढणीला आलेला आहे पण वातावरणाच्या बदलामुळे कांद्यावर गोलाई व डागीचा परिणाम होतो. शेतकऱ्यांना मोठा खर्च झालेला आहे. व्यापारी भाव कमी जास्त करतात. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी हमी भावाची मागणी केली आहे. धुळे रासायनिक खतांच्या किमतीत वाढ झाली. शेतकरी चिंतेत आहे. 1 जानेवारी 2025 पासून रासायनिक खतांच्या किमतीत 50 ते 350 रुपयांची वाढ होणार आहे. DAP 10-26-26 आणि सुपर फॉस्फेट यांसारख्या खतांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. शेतकऱ्यांना आधीच बाजारभावाच्या तुटवड्यामुळे आर्थिक अडचणी आल्या आहेत. वाढलेल्या किमतीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होणार आहे. धुळे हमाल मापाडी आजपासून बेमुदत संपावर गेलेत. बाजार समितीत शुकशुकाट पाहायला मिळाला. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीसह सर्व बाजार समित्यांमध्ये हमाल मापाडी कामगार संघटनेनं बेमुदत संप पुकारलाय. मजुरी वाढीच्या मागणीसाठी हा संप सुरू केला असून गेल्या वर्षभरापासून हा मुद्दा प्रलंबित होता. कांदा, मका, हरभरा यांची मोठ्या प्रमाणावर आवक असताना संपामुळे बाजार समितीत शुकशुकाट दिसत आहे. संप मागे घेतला जाणार नाही अशी संघटनेची भूमिका आहे. यवतमाळ 44 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणात 4 संचालकांना अटक करण्यात आली. 44 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणात जनसंघर्ष अर्बन निधीच्या 4 संचालकांना लोणावळ्यातून अटक करण्यात आली आहे. SIT पथक व स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली. 6200 सभासदांकडून ठेवी गोळा करून हा अपहार केला गेला होता. फरार असलेल्या अध्यक्ष प्रणित मोरे याला अटक करण्यात आली असून न्यायालयात त्याला हजर करण्यात येणार आहे. चोपडा तालुका जळगाव कांद्यावर वातावरण बदलाचा परिणाम दिसतोय. कांदा काढणीला आलेला पण वातावरणाच्या बदलामुळे कांद्यावर गोलाई आणि डागांचा परिणाम शेतकऱ्यांना मोठा खर्च यावेळी उठवावा लागतोय. महाराष्ट्रातील आदिवासी असलेले सिंघम IPS अधिकारी म्हणून ओळख असलेल्या शिरीफ लांडे यांचा राजीनामा केंद्र सरकारनं मंजूर केला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लांडे यांचा राजीनामा मंजूर केलाय. केंद्रीय गृह मंत्रालयानं याबाबत अधिसूचना जारी केली आहे. 13 जानेवारी 2025 पासून तात्काळ प्रभावानं त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. अभिनेता सलमान खान, बाबा सिद्दीकी यांच्यानंतर मुंबई पुन्हा आदरली आहे. सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर आता विरोधकांनी सरकारला केलाय. या हल्ल्याला धार्मिक रंग तर नाही ना अशी शंका जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे.
आसनगाव स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्यानं मध्य रेल्वे ठप्प झाली आहे आणि सकाळीच कामाला जाण्याच्या वेळी मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प झाल्याचं पाहायला मिळालं। यामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला। महाराष्ट्रातील जवळपास 29 महानगरपालिका, 257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषद आणि 289 ग्रामपंचायत समित्यांवर सध्या प्रशासक काम करत असून गेल्या 2 वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून प्रशासक नेमण्यात आले। लोकसभा विधानसभा निवडणुकांनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध कार्यकर्ते व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना लागले। त्यातच काही दिवसांपूर्वी शिवसेनाचे खासदार संजय राऊत यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा केली आहे। मंत्रालयात आलेली काळी लॅम्बोर्गिनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आल्याची माहिती समोर आली होती। काही दिवसांपूर्वी मंत्रालयात एक काळ्या रंगाची आलिशान लॅम्बोर्गिनी कार आली होती। विशेष म्हणजे मंत्रालयात सर्वसामान्य जनतेला प्रवेश करायला तासनतास वाट बघावी लागते। मात्र या लॅम्बोर्गिनी कारची चेकिंग न करता या कारला मंत्रालयात एंट्री देण्यात आल्यानं सर्वांच्याच नजरा खिळल्या होत्या। रामदास आठवले हे निवडणुकीच्या प्रक्रियेत नव्हते, त्यामुळे मुख्यमंत्री पदावर बोलण्यासाठी ते योग्य व्यक्ती नाहीत, असं शिवसेना नेते संजय शिरसाट म्हणाले। वैजनाथांचं दर्शन घेऊन धनुभाऊ थेट जगमित्र कार्यालयात वाल्मिक कराडच्या समर्थकांची गर्दी झाली। मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपाखाली मकोका लावण्यात आलेल्या वाल्मिक कराडला बीड न्यायालयानं बुधवारी 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती। वाल्मिक कराड विरोधात कारवाईमुळे परळीसह जिल्ह्यातील काही भागात तणावाचं वातावरण आहे। या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे गुरुवारी परळीत आले होते। धनंजय मुंडे यांनी परळीतील वैजनाथ मंदिरात जाऊन देवपूजा केली। देवदर्शन झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपला मोर्चा परळीतील जगमित्र कार्यालयाकडे वळवला होता। याचबरोबर आता सुपरफास्ट बातम्यांमध्ये इथे थांबू। पुढील भेटूया पुढील प्रसारणात। तोपर्यंत नमस्कार।